चंद्रपूर शहराचे भाजपचे आमदार किशोर जोरगेवार आपल्याबरोबर आहेत. किशोर जोरगेवारजी, खरं तर बिबट्याचा मोठा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातच उत्पन्न झाला आहे. खरं तर 1 कोटींच्या शेळ्या विकत घेऊन त्या बिबट्यांना सोडण्याच्या संदर्भात वनमंत्री एकीकडे सभागृहात भाष्य करतात, तर दुसरीकडे विरोधक म्हणतात की हा संपूर्णच निर्णय हास्यास्पद आहे. त्यावरती उपमुख्यमंत्री अजित पवार देखील म्हणतात की हा कोणता पर्याय नसणारे बिबट्या कमी करण्याकरता. निश्चितपणे यामागची वनमंत्र्यांची भावना आपण समजून घेतली पाहिजे. वनमंत्र्यांची प्रामाणिक भावना ही आहे की जिकडे पूर्वी म्हटलं जायचं की यांच्या जंगली श्वापदांच्या क्षेत्रामध्ये आपण जातोय त्याच्यामुळे ते वन्यजीव हल्ले करतात. आता ते आपल्या क्षेत्रामध्ये येऊन राहिले. याचं कारण असं आहे की त्यांना जे भक्षण पाहिजे जे ते त्या ठिकाणी मिळत नाही आहे, म्हणून ते इझी वे म्हणून ते मानवी वस्त्यांकडे येत आहे. तर त्यांच्या मागची भूमिका आहे की त्यांना जे भक्ष्य पाहिजे ते तिथे उपलब्ध करून देणं. त्यामध्ये रानडुकर असू शकते. आता तो एक त्यांनी गमतीने म्हटलं की शेळ्यासुद्धा आपण त्या ठिकाणी हे केलं पाहिजे, परंतु त्याची ती भावना लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी जितक्या उपाययोजना करण्याचा सुचवलं आहे, जेवढे ते या प्रश्नावर गंभीर आहे तेवढे मला वाटते यापूर्वीचे कधी असं दिसलं नाही आहे. म्हणून त्याची ती भावना घ्यावी. कोणत्याही स्तरावर जाऊन सरकार हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्याची ती भावना आहे, त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. खरं तर पण काही आमदार मात्र या सगळ्या संदर्भात थेट भूमिका घेतात की पाळीव प्राण्यांचा बिबट्यांना दर्जा द्यावा, आम्ही बिबटे पाळतो देखील, असं रवी राणा म्हणतात. कशा पद्धतीने पाहता? एकीकडे बिबट्यांचे मानवी वस्तींवरती आणि लोकांवरती हल्ले होताना पाहायला मिळतात आणि दुसरीकडे पाळीव प्राण्यांचा दर्जा द्यावा. एक गोष्ट लक्षात घ्या की अमेरिकेमध्ये सर्वात जास्त वाघ आहेत. जवळजवळ 5,000 वाघ अमेरिकेमध्ये आहे. ही 5,000 वाघ ही पाळीव म्हणून आहे त्या ठिकाणी आहे. असं जर असेल, तो त्याचा एक प्रस्ताव आहे. पाळीव म्हणण्यापेक्षा एखादी छोटी छोटी वन उद्यानं असेल त्या ठिकाणी जर त्यांना ठेवण्याची जर असेल छोट्या एरियामध्ये, तर त्याचा सुद्धा विचार झाला पाहिजे. कारण की ही फार मोठी समस्या आहे. आपण त्या दिवशी जुन्नरच्या आकडेवारीबद्दल बोललात. तिथे 55 वर्षामध्ये 25 वर्षामध्ये 55 डेथ झालेलं किलिंग झालेलं आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तर 5 वर्षामध्ये 192 पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत मॅन किलिंग झालेलं आहे. आणि म्हणून हा बिबट्या असेल, वाघ असतील, हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. आणि म्हणून मानवीय जीवन हे श्रेष्ठ जीवन आहे आणि त्याच्या संरक्षणाकरता जे जे आवश्यक उपाय असतील ते ते केले पाहिजे. आणि याकरता म्हणून मी माननीय वनमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करेल की चंद्रपूरमध्ये त्यांनी 515 एकर जागेमध्ये गणेश नाईक साहेबांनी एक टायगर सफारीला मंजूर दिली आहे. जिथे हे जे पकडलेले वाघ असतील, पकडलेले बिबट असतील, त्या ठिकाणी ॲनिमल रेस्क्यू सेंटर तो सुद्धा होत आहे. तर तोही एक पर्याय होऊ शकतो. हे जेव्हा आता आपल्यावर जे संकट आलं आहे याला संधीमध्ये बदलण्याची वेळ ही संधीसुद्धा मध्ये बदलू शकतो. याच्यातून एक मोठा रेव्हेन्यू जनरेट होऊ शकतो. जे आपल्याकडे झालेले अतिरिक्त वाघ आहे, बिबट आहे, यांच्या जर सफारी आणि यांच्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जर आपण यांचं हे केलं तर हा प्रश्नही सुटेल आणि त्या ठिकाणी एक रेव्हेन्यूसुद्धा जनरेट होईल असं मला म्हणायचं आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा एक सेकंड लास्ट दिवस आहे आज संपूर्ण. खरं तर अधिवेशनामध्ये विरोधक गायब झालेत का असा प्रश्न निर्माण होतो, कारण की विरोधकांकडनं कोणीच सभागृहात आक्रमक अशी भाषणं त्यांची झालेली यावेळेस दिसलेली नाही आहे. हे बघा, विरोधी पक्षाला कळत कळत नाही काय केलं पाहिजे. इथे संख्येवर न जाता त्यांनी आक्रमकपणे जनतेचे प्रश्न आणले पाहिजे. जे प्रश्न खऱ्या इथाचे आहे. या ठिकाणी विदर्भाचं अधिवेशन आहे. खरं तर त्यांनी विदर्भाचे अनेक मुद्दे उपस्थित करून विदर्भाच्या प्रश्नांवर सरकारकडून न्याय मिळवून देण्याची, विदर्भावर अनेक निर्णय करून देण्यासाठी त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. परंतु हे न करता विरोधक आम्ही आता सभागृह बघतो एक वेगळेच विषय उचलतात, ज्याच्याशी काही सर्वसामान्य जनतेचा विषय नसतो, संबंध नसतो. असे विषय घेऊन ते सभागृहाचा वेळ खराब करत असतात. आणि निश्चितपणे दिशाहीन असा विरोधक आहे. त्यांना कुठे समाजामध्ये जनतेने त्यांना नाकारलेला आहे. आणि हे कुठेतरी जेव्हा संख्याबळ कमी असतं तर त्यांचा मोरल डाऊन आहे. परंतु खरं विरोधक कोण आहे असाच प्रश्न निर्माण झाला. एकीकडे सुधीरभाऊ मुनगंटीवार सातत्याने विधानसभेमध्ये आक्रमक आहेत. त्यांची जोरदार भाषणं होताना पाहायला मिळतात आहेत. छल करेगा तो छल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा, अशा पद्धतीने शेरोशायरी करतात. नक्की छल कोणाबरोबर झालेला आहे? हा प्रश्न तर आहेच आहे. हा सर्वीकडे महाराष्ट्रामध्ये चर्चा होणारा प्रश्न आहे की विरोधी आज राऊतांचं बघितलं होतं की विरोधी पक्षनेता घोषित झाला पाहिजे. आता तुम्हीच ठरवलं पाहिजे की कुणीतरी ही भूमिका भाजपचे जे लोकशाहीमध्ये कोणीतरी ही भूमिका घेतली पाहिजे. म्हणून कदाचित आमचे ज्येष्ठ नेते सुधीर भाऊ ही भूमिका घेत आहे. सरकारचं जिथे जिथे चुकत आहे त्या ठिकाणी
ते संसदीय आयुधांचा वापर करत ती सरकारला ती गोष्ट ते लक्षात आणून देत आहे. पण त्यांना असं तुम्ही म्हणणं चूक आहे की त्या विरोधी पक्षाच्या ते भूमिकामध्ये आहे. नाही, परंतु सरकारला प्रत्येक वेळेस जाब विचारण्याचं सभागृहात काम ते करतात आहेत. मंत्री नसेल तर मंत्र्यांच्या अंगावरती बिबट्या सोडा अशा पद्धतीने देखील ते म्हणालेले आहेत. मंत्री उपस्थित नाहीये, एक सभागृहाचा सदस्य सभागृहात उपस्थित राहून जर एखादा प्रश्न मांडतोय तर त्याला उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नसतोय, अशा पद्धतीची भूमिका ते मांडतात आहेत. खरं तर भाजपचे सगळ्यात ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्याकडनं अशी आक्रमक भूमिका सातत्यानं वारंवार घेतली जाते. त्यामुळे प्रश्न निर्माण होतोय की विरोधक नक्की कोण आहेत? विरोधक खरे विरोधक आहेत की सुधीरभाऊ विरोधक आहेत? आता अनेकदा होत असते की जेव्हा आपण एखादी गोष्ट आपण एखाद्या प्रमुख भूमिकेमध्ये असताना जर आपल्याला ती भूमिका करता आली नाही तर काही वाक्य स्टेटमेंट असे होत असतात. त्याचं अतिशय असं काही गंभीरतेनं घेण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्या मागची भूमिकाही तशी त्यांची नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.